अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची कथा ही काल्पनिक असल्याचा दावा आरोपी शरीफुलनं केलाय। वांद्र्याच्या घरामध्ये घुसून सैफवरती हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशी नागरिक शरीफुलला अटक करण्यात आली होती। या दरम्यान शरीफुलनं मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलाय। आपण निर्दोष असून आपल्या विरोधात दाखल केलेला हा गुन्हा काल्पनिक असल्याचा दावा अर्जामध्ये करण्यात आलाय। या अर्जाची कोर्टानं दखल घेतली आहे। 21 जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश कोर्टानं सरकारी वकिलांना दिलेत। शरीफुलनं एप्रिल महिन्यात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र हा अर्ज त्यानं मागे घेतला होता। आता नव्यानं वांद्रे कोर्टात अर्ज दाखल करण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, शरीफुलनं काय म्हटलंय नेमकं या सगळ्या हल्ल्यासंदर्भात आणि मी निर्दोष असल्याचा दावा तो कोणत्या बेसिसवर करतोय? अत्यंत इंटरेस्टिंग पुरावे खरं तर शरीफुलने त्याच्या एक्झिबिटमध्ये जोडलेले आहेत आणि यातनंच आपल्याला स्पष्ट होत आहेत तीन गोष्टी की सीसीटीव्ही मध्ये असलेला आरोपी आणखी त्यानंतर शरीफुलला पकडलेला आरोपी या दोघांच्या चेहऱ्यामध्ये खूप मोठा फरक आहे। माझं शेड्यूल काही वेगळं होतं, मी लोकेशन माझं काही वेगळं होतं, मला इथे बनावट दाखवलेलं आहे। आणखीन सैफ अली खान याच्या घरामध्ये झालेला जो हल्ला आहे हा पूर्णपणे बनाव आहे अशा प्रकारचा दावा आता याचिकेत केलाय। विशेष म्हणजे कोर्टानं ही याचिकाही दाखल करून घेतलेली आहे। आणखी या विषयावरचे जे त्याने प्रश्न उपस्थित केले, जे तथ्य उपस्थित केलेले आहेत, या व्यतिरिक्त दोषारोप पत्रामध्ये नसलेल्या काही मुद्द्यांवर त्याने जो स्पर्श केलाय। मुंबई पोलिसांना 21 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची संधी अर्थात आदेश सुद्धा कोर्टानं दिलेत। 21 जुलैची सुनावणी सगळ्यात महत्वाची की शरीफुल नेमकं म्हणतोय त्यात तथ्य आहे की नाही, कारण अर्थातच त्याने याच पार्श्वभूमीवर मागितलेला आहे जामीन। श्वेता, बिलकुल प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। आणि पुढे काय होतं या केसमध्ये त्याकडे आपलं लक्ष असेलच। आणखी एक मोठी बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील खम्माट वस्ती पाथरी इथे 3 बालकांना अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। फुलंब्री तालुक्यातील मौजे खम्माट वस्ती पाथरी इथे 30 महिने 9 वर्ष आणि 11 वर्ष इतक्या वयाच्या 3 बालकांना अचानक लुळेपणा अशक्तपणा आल्यामुळे आरोग्य यंत्रणाच हादरून गेली आहे। या प्रकरणानंतर आरोग्य यंत्रणेनं गावात सर्वेक्षणासोबतच विविध खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत। गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुद्धा बंद करण्यात आलेत। सर्वात आधी 9 वर्षीय मुलाला 12 जुलैला अचानक लुळेपणा आणि अशक्तपणा आला। आधी गावात उपचार घेतले आणि प्रकृती आणखी खालावत असल्यामुळे या मुलाला छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मग 16 जुलैला एका 11 वर्षीय मुलाला सुद्धा अचानक अशक्तपणा आल्यामुळे त्यालाही उपचारासाठी दाखल केलं। मग 30 महिन्यांच्या बालकाला 17 जुलैला असाच त्रास सुरू झाल्यामुळे त्याला सुद्धा उपचारासाठी भरती करावं लागलं। अॅक्यूट फ्लासिस पॅरालिसिस संशयित रुग्ण म्हणून आरोग्य विभागानं त्यांची नोंद केली आहे आणि या 3ही बालकांना सारखीच लक्षणं असल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे। या बालकांना जीबीएस आहे की पोलिओ याची आता भीती आहे। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे आपल्या सोबत आहेत। अविनाश, या 3ही बालकांना काय त्रास होऊ लागला, तज्ञांकडून काय सांगितलं जातंय आणि काय उपाययोजना? आपण जर बघितलं तर या 3ही बालकांवर छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यातील 2 बालक जे आहेत त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत, तर एका बालकावर जनरल वॉर्ड मध्ये उपचार सुरू आहेत। तिघांची लक्षणं जर बघितले तर ते सारखेच आहे, अशक्तपणा आणि लुळेपणा। जसं की पोलिओ मध्ये आणि जीबीएस मध्ये हे लक्षणं प्रामुख्याने जाणून येतात, तर त्याचीच भीती आता जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि आरोग्य यंत्रणा देखील हादरली असून खडबडून जागी झाली। आणि त्या गावामध्ये पाथरी आणि जे गाव आहे खंबाट वस्ती, त्या पूर्ण वस्तीवरती आता आपण जर बघितलं तर पिण्याच्या पाण्याचे जे स्रोत आहेत ते स्रोत बंद करण्यात आलेले आहेत। त्यांना जे पाणी आहे ते चांगलं पाणी पुरवल्या जातंय, फिल्टर पाणी पुरवल्या जातंय आणि बाकी जे पाण्याचे नमुने असतील किंवा बाकी गावात इतर जे स्रोत आहेत त्याचे नमुने देखील आता तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। मात्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सुरुवातीला तरी अॅक्यूट फ्लासिड पॅरालिसिस संशयित रुग्ण म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे। मात्र हा म्हणजे की संशयित फक्त की एका निष्कर्षापर्यंत अजून तरी आरोग्य यंत्रणा पोहोचलेली नाही। उपचार सुरू आहेत। ज्यावेळेस हे नमुने दिलेले आहेत त्याचे ज्यावेळेस रिपोर्ट समोर येतील त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। मात्र तोपर्यंत तरी संपूर्ण जिल्ह्यात ही खळबळ आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आरोग्य विभाग देखील आता जागी झाला असून आरोग्य विभागाने त्या गावामध्ये उपाययोजना देखील सुरू केलेल्या आहेत। त्यामुळे काही मुलांना अजून लक्षणं जाणवतात का, काही म्हणजे आज उद्या किंवा परवा या 2-3 दिवसामध्ये इतर लोकांना जर ते लक्षणं जाणवले किंवा
बालकांना जर जाणवले तर ते अतिशय गंभीर असणार आहे. त्यामुळे कुठेतरी गावात उपाययोजना आणि आरोग्य पथक देखील दाखल झालेत. एकूणच जर संपूर्ण घटना बघितली तर अतिशय धक्कादायक आहे, कारण की आतापर्यंत तरी जिल्ह्यामध्ये असेल किंवा आपण जर पूर्ण घाटी रुग्णालयाचं जितकं की मराठवाड्यातून देखील रुग्ण या ठिकाणी येतात असं कुठं आढळलं नव्हतं. मात्र यावर्षी तरी तर आता हे सुरुवातीचे पावसाळा चालू झाल्याच्या नंतर पहिलेच रुग्ण असल्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा प्रयत्न करते. थोड्या वेळात संपूर्ण अहवाल समोर येतील आणि त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया किंवा आजार काय हे स्पष्ट होईल. बिलकुल अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी.